ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला चपलांचा हार घालून काळी शाई ओतली व गाडीवर धमकीचं पत्र चिटकावलं। सांगली लोकसभेचे उमेदवार ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर आज सकाळी काळी शाई ओतून चपलांचा हार घातल्याची खळबळजनक घटना घडली। त्याचबरोबर या गाडीवर धमकीचं पत्रही चिटकवण्यात आलं। मराठ्यांच्या नादी लागू नका असं धमकावण्यात आलं। मराठ्यांच्या नादी लागू नका असं धमकावण्यात आलं। त्याबद्दल माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला। या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पंचनामा करून तो चपलांचा हार जप्त केला व पुढील तपास सुरू केला। काल कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंग गावातील मराठा कार्यकर्त्यांनी प्रकाश शेंडगे यांना प्रचार करण्यासाठी मज्जाव केला होता। त्या पार्श्वभूमीवर आजची घटना घडली असल्याचा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला। काल खरशिंग गावामध्ये आमचे कार्यकर्ते ज्यावेळी प्रचाराचं साहित्य गावात वाटप करत असताना त्या ठिकाणी खरशिंग गाव हे मराठा बहुल असल्यामुळे तिथले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांना मज्जाव केला आणि त्यांना स्पष्टपणे सांगितले की मराठा समाजाच्या आरक्षणाला प्रकाश शेंडगेंनी विरोध केलेला आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला हे प्रचार साहित्य वाटू देणार नाही। प्रकाश शेंडगेंना मराठा समाजाची मतं मागण्याचा अधिकारच नाही आहे, अशा प्रकारे वाद त्या ठिकाणी झाला। त्या ठिकाणी वातावरण तंगही झालं, बरीच बाचाबाची झाली। त्यानंतर तिथल्या काही स्थानिक नागरिकांनी त्यात मध्यस्थी करून त्यांना परत आमच्या कार्यकर्त्यांना परत पाठवण्यात आलं आणि त्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की प्रकाश शेंडगेंनी कधीही मराठा आरक्षण विरोध केलेला नाही आणि मी सुद्धा मराठा आरक्षणाला जो आहे तो विरोध कुठल्या आरक्षणाला विरोध केला आहे तर जे जरांगेने जी मागणी केली की 57 लाख कुणबी दाखले घेऊन त्या ठिकाणी सगळ्या सोयीचा GR काढून सरसकट सगळ्या मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्यावं आणि ह्या गोरगरिबांच्या 450 जमातीचं आरक्षण काढून घेण्यात यावं, ह्या मागणीला आम्ही विरोध केलेला आहे। तो विरोध आमचा कालही आहे, आजही आहे आणि उद्याही आहे। कालची घटना घडल्यानंतर आज सकाळी त्याचं दुसरी घटना जी आहे पहाटे 6च्या सुमारास माझ्या मते माझ्या गाडीवरती त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी काळी शाई फेकलेली आहे, चपलाचा हार त्या ठिकाणी माझ्या गाडीला घालण्यात आलेला आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी धमकीचं पत्रसुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। त्यामध्ये अशी धमकी देण्यात आलेली आहे की आम्ही छगन भुजबळ साहेबांना आम्ही निवडणुकीत माघार घेण्यास भाग पाडलेला आहे, तुम्ही सुद्धा या निवडणुकीतून माघार घेतली गेली पाहिजे। माळ्याने आणि धनगरांनी मराठ्यांच्या नादाला लागू नये। त्याचप्रमाणे या ठिकाणी जर तुम्ही माघार नाही घेतली तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही आणि त्याचप्रमाणे जे आता चपलाचे हार जे आहेत ते आम्ही गाडीला घातले त्या तुम्हाला घालू, त्याचप्रमाणे जे काळ आम्ही तुमच्या गाडीला घातलेलं आहे ते आम्ही तुम्हाला फासू, अशा प्रकारे धमकी जी आहे त्या ठिकाणी मला दिलेली आहे। या धमकीचा आणि ह्या सगळ्या कृत्याचा जो आहे मी जाहीर निषेध करतो आणि ह्याची तक्रार जी आहे ती मी निवडणूक आयोगाकडे आणि विविध पोलिसांमध्ये जी आहे तक्रार करणार आहोत। आम्ही 11 वाजता आमच्या कार्यक्रम बैठक बोलवली आहे, त्याच्यामध्ये आम्ही पुढील भूमिका जी आहे ती आम्ही जाहीर करू। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।